ही दृश्य पाहतोय पुण्यातली ही दृश्य सध्या आपण पाहतोय पुण्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे हे नेते अजित पवारांच्या भेटीला गेल्याचं कळतं आहे। आज या सगळ्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये काय नेमकं ठरतंय ते पाहणं आता महत्त्वाचं आहे। सध्या अंकुश काकडे, बापू पठारे अजित पवारांच्या भेटीला गेलेले आहेत आणि अजित पवारांची भेट घेऊन त्या चर्चेतनं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात काय मार्ग निघतोय, जागा वाटप कसं ठरतंय ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान गेल्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत। त्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादींच्या बैठका सुद्धा होत आहेत। दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या नेत्यांची पुण्यामध्ये आज बैठक पार पडली। साधारणतः 3 तास ही बैठक चालली आणि या बैठकीनंतर या चर्चेनंतर अजित पवारांची भेट घेण्यासाठी अंकुश काकडे, बापू पठारे आणि हे इतर नेते गेलेले आहेत आणि अजित पवारांच्या भेटीमध्ये चर्चा झाल्यानंतर काय या संदर्भातला नेमका निर्णय निघतोय ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। साधारणतः 40 ते 45 जागांची मागणी खरं तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं अजित पवारांकडे केलेली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा निर्णय काय असेल तेही पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। दुसरीकडे अजित पवारांचं म्हणणं आहे की मेरिटनुसारच जागा दिल्या जातील, त्यामुळे इलेक्टिव्ह मेरिटनुसार सध्या या जागा वाटपाचा निर्णय होणार आहे। वंदना चव्हाण, अंकुश काकडे, बापू पठारे हे सगळे महत्त्वाचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांच्या भेटीला गेलेले आहेत आणि त्यांच्याशी एकूणच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात आता चर्चा केली जाणार आहे आणि त्यानंतर महत्त्वाचा निर्णय हा कळवला जाईल अशी ही माहिती TV9 मराठीला या नेत्यांनी बैठकीच्या वेळी दिली होती। त्यामुळे आता हा निर्णय नेमका काय असेल त्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। राष्ट्रवादी पुण्यातल्या पुणे महानगरपालिकेच्या निमित्तानं एकत्र येण्याची चर्चा जी आहे ती सुरू आहे। अशा चर्चेमध्ये सध्या हे सर्व पदाधिकारी आहेत ते अजित पवार यांच्या भेटीसाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आता अजित पवार आणि यांच्या समवेत नक्की काय चर्चा होती, जागा वाटपाच्या संदर्भात असेल किंवा एकंदरीतच निवडणुकीच्या अनुषंगाने दोन्ही राष्ट्रवादी कुठल्या चिन्हावरती लढवणार, कारण की घड्याळ चिन्हावरती निवडणूक लढवणार ह्या प्रामुख्याने हा सुद्धा मुद्दा आहे। आता या सर्व मुद्द्याच्या अनुषंगाने काय चर्चेचा उहापोहा होतोय आणि नक्की बाहेर काय येतंय, कारण की आजची भेट ही मात्र प्रामुख्याने महत्त्वाची आहे, कारण की रात्रीच्या भेटीमध्ये सुद्धा त्यांनी गुप्तता पाळली होती, मात्र उघड माध्यमांसमोर ही बैठक। तर आपण पाहतोय विविध मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर खरं तर ह्या बैठकांचा सिलसिला सुरू आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठका होतात, दुसरीकडे अजित पवारांच्या भेटी सुद्धा या सगळ्या नेत्यांच्या होतात आणि आता अंकुश काकडे, बापू पठारे, वंदना चव्हाण अजित पवारांच्या भेटीला गेलेत।